अमृता प्रीतम या साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला मानकरी. सहस्त्रकाची कवयित्री अमृता प्रीतम यांची कविता चित्रासारखी सुंदर आहे. मग ती वेदना व्यक्त करणारी असो की दिलासा देणारी. आपले आयुष्य आपल्या विचाराप्रमाणे जगणाऱ्या अमृता मुक्त होत्या, पण स्वैर नव्हत्या. अमृता प्रीतम यांचे नाव येते तेव्हा गीतकार साहिर लुधियानवी आणि चित्रकार इमरोज यांचा उल्लेख येतोच. पण साहिर आणि इमरोज यांना सोडूनही अमृताची एक ओळख होती. ती ओळख म्हणजे त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या स्त्री मनाचं यथार्थ वर्णन करणाऱ्या कहाण्या. लहानपणी झालेला आईचा मृत्यू, फाळणीचं दुःख, एक असं लग्न ज्यात त्या वर्षानुवर्ष घुसमटत राहिल्या. साहिरवर केलेलं प्रेम असो, इमरोजचा सहवास, अमृताचं जीवन संपूर्ण सुखदुःखाने भरलेलं होतं. अमृता आणि साहिरचं नातं आयुष्यभर चाललं खरं, पण त्याला कसलंच मूर्त स्वरूप नव्हते. हळव्या मनाच्या, प्रतिभाशाली, संवेदनशील कवी मनाच्या साहिरनी त्यांचं अवघं भावविश्व व्यापून टाकलेलं होतं. पण सामाजिक, धार्मिक, राजनैतिक मूल्य काचेच्या भांड्यासारखी तडकली आणि त्यांचे निशब्द प्रेम विभक्त झाले. समाजाच्या चौकटी न मानणारं हे हळवं प्रेम. त्यावर टीकाही झाली नसेल का, पण त्यातही त्यांच्या लेखणीला स्फुरण चढले. तेरा मिलना ऐसा होता है जैसे कोई हथेली पर एक वक्त की रोटी रख दे. दुःखाच्या छायेतही त्या आपल्या लेखणीने आशेची किरणं जागवतात. अनेक वर्ष त्या वेगवेगळ्या कथा लिहित राहिल्या. स्त्री पुरुषांच्या नात्याचा मागोवा त्या स्त्रीच्या नजरेने घेत राहिल्या. फाळणी दरम्यानही त्यांनी स्त्रीच्या वेदना मांडल्या. फाळणीच्या दुःखावर लिहिलेल्या कविता ह्या सीमे अल्याड आणि सीमे पल्ल्याडच्या लोकांचे दुःख व्यक्त करते. वेदनेला कोणतीही सीमारेषा नसते हे सांगण्याचा प्रयत्न त्या करतात. नेहरूंची त्यांची चांगली मैत्री होती. साहित्य जगतातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण सारखे किताब व अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याच दरम्यान अमृताच्या जीवनात चित्रकार इमरोज आले. हे नातंही वेगळंच होतं. 21व्या शतकात जी लिव्ह इन रिलेशनशिपची संकल्पना रुजली नाही, ती 6 दशकापूर्वी हा धाडसी निर्णय एका भारतीय तरुणीने घेतला होता. कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत ऐकताच कानाला अजूनही जड जातं. त्या काळात ही संकल्पना किती वादळ उठलं असेल. पण अमृताचा स्वतःच्या विचारांवर ठाम असणं, एकमेकांना संपूर्ण स्वातंत्र्य देऊन एकमेकांवर अवलंबून असूनही कुठलाच हक्क न गाजवणारी ही जोडी जगावेगळी. इमरोज यांना अमृताच्या मनात असलेली साहिरची ओढ माहीत होती. दोघही आयुष्यभर एका घरात राहिले, पण समाज नियमाप्रमाणे त्यांनी कधी लग्न केलं नाही. इमरोज म्हणायचे, तूच माझा समाज आहेस. अमृता आणि इमरोज यांचं नातं कविता आणि प्रतिमा यांचे नाते होते. त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांनी काव्य रूपात उत्कटपणे लिहिली. जाता जाता म्हणून कदाचित इमरोजसाठी अमृताने मैं तैनू फिर मिलांगी ही कविता लिहिली होती, ज्यातील प्रत्येक शब्द त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. अशी ही अमृता. तिचा स्वतंत्रपणा, धाडसी वृत्ती आणि तरल कोमल भावना, विलक्षण प्रेम करण्याची वृत्ती आणि तिच्या लेखनात दिसून येणारी बंडखोरी असे अनेक पैलू दिसून येतात. तर अशी ही मुक्त विचारी स्त्री आणि प्रेमात समरसून जगण्याची, विसरून जाण्याची तिची कहाणी चिरतरुण आहे. ती म्हणते, जिंदगी तुम्हारे उसी गुण का इम्तिहान लेती है. जिंदगी तुम्हारे उसी गुण का इम्तिहान लेती है जो तुम्हारे भीतर मौजूद है. जो तुम्हारे भीतर मौजूद है. मेरे अंदर इश्क था. अमृता प्रीतम.